खूप जरुरी आहे यार मित्रांनो, एफ-आयचं सेलिंग थांबणं. जर मार्केटला आपल्याला हायर लेव्हलला सस्टेन व्हायचं आहे ना, पण सेलिंग काही थांबायचं नाव घेत नाही. तुम्हाला सांगतो की एकटं जर आपलंच मार्केट पडत म्हणजे वाढत नसतं, कन्सॉलिडेट करत करत असतं ना, तर ठीक होतं यार. पण ग्लोबली सर्व वाढतंय, वाईट एवढं वाटतं की आपलं मार्केट तिथे पार्टिसिपेट करत नाही. तिकडे डाव झोन, नॅसडॅक, गोल्ड, सिल्वर, आता तर क्रूड पण वाढायला लागलंय. पण आपलं मार्केट एकदम मेलेल्या सापासारखं तसंच थंडगार पडू नये. इन्व्हेस्टर लोकांचं असं झालंय की स्टॉक निफ्टी तर परत 26,000च्या लेवलला आलंय. पण प्रॉब्लेम इथे असा झालाय की स्टॉक मात्र वाढत नाहीये. नेमकं चाललंय काय कळत नाहीये. म्हणजे थोडक्यात धड पोटही साफ होत नाही आणि उलटही होत नाही. उगाच मळमळल्यासारखं झालंय. असली गंमत चालली आहे मार्केटमध्ये. चला आता उद्याचा प्लॅन करायचा आहे. निफ्टीसाठी एक इम्पॉर्टंट लेवल 25,400 ते 450. अजून जोपर्यंत होल्ड आहे ना तोपर्यंत होप्स आहेत मित्रांनो. एकदा का 400 450च्या खाली डेली कॅन्डल क्लोज झाली ना, मग मात्र खूप खालची लेवल येते ती जवळपास 24,600ची. आणि हे होण्याच्या प्रोबॅबिलिटी का आहेत, तर याच्यासाठी मी काही डेटा तुमच्याबरोबर शेअर करतो. इक्विटी सेगमेंट सेलिंग कंटिन्यू चाललंय राजांनो. जोपर्यंत थांबत नाही ना तोपर्यंत फार अवघड आहे. 4,700 करोडचं आज मार्केट लो बंद होतं इलेक्शनमुळे. काल त्यांनी 4,700 करोडचं कॅशमध्ये सेल केले. डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना, 2,16,000च्या आसपास इंडेक्स फ्युचरमध्ये शॉर्ट पोझिशन्स बनल्यात. वन्स अगेन म्हणजे रोज उठलं का त्यांचं सेलिंग चालू आहे. ऑप्शन्समध्ये जर पाहिलं ना, एफ-आयने केले काय माहिती आहे का, कॉल शॉर्टच्या पोझिशन्स घेतल्यात आणि महत्त्वाच्या कॉल लॉंग प्लस कॉल शॉर्ट म्हणजे क्लायंटच्या पोझिशन दोन्ही साईडच्या आहेत. आणि ओव्हरऑल इंडेक्स फ्युचरचा डेटा आता लक्षात घ्या, 2,10,000च्या आसपास इंडेक्स फ्युचरमध्ये क्लायंटच्या लॉंग आहेत. अजूनही सांगतो, ज्या ज्या दिवशी क्लायंट बिअरिश बनतील ना त्यावेळेस मार्केट अपसाईडला जाईल. मार्केटला हवी लिक्विडिटी. लिक्विडिटी कुणाची सक केली जाते? क्लायंटची. आणि क्लायंट जोपर्यंत बुलिश आहे तोपर्यंत नाही मार्केट वरती जाणार. क्लायंट बिअरिश बनले का मार्केट वरती जाईल. चला समोर डेटा आहे. ऑप्शन चेन मध्ये जाऊन पाहूया की काय लेवल्स येत आहेत, काय पोझिशन्स बनल्यात. एनएससीच्या ऑप्शन चेन मध्ये जर गेलं तर पुट कॉल रेशो अजून काही इम्प्रूव्ह झालेलं नाही, बिलो वनच आहे. म्हणजे पुट कॉल रेशो जोपर्यंत वनच्या वरती जात नाही तोपर्यंत बुलिश ट्रेड ॲज पर माय नॉलेज अवॉइड करायला पाहिजे. त्याच्यानंतर ऑप्शनमध्ये इथे काही मेजर पोझिशन बनल्यात असं दिसत नाही. आजची सुट्टी होती, त्याच्यानंतर उद्याचा शुक्रवार आणि शुक्रवार नंतर परत 2 दिवस सुट्टी. प्रोबॅबली उद्या पण होऊ काय शकतं माहिती आहे का, परत वन्स अगेन पुढच्या 2 दिवसाचा डीके. एकतर आजची एक सुट्टी, पुढच्या 2 म्हणजे आठवड्यातले 3-4 दिवस तर असेच गेले. म्हणजे उद्या परत मार्केट रेंज बाउंड होण्याच्या प्रोबॅबिलिटी जास्त आहेत. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला जाऊया आणि उद्या कुठे सेटअप बनतोय तो पाहूया. सेटअपमध्ये एक लक्षात ठेवायचं विसरून चालणार नाही आपल्याला की एफ-आयच्या ज्या शॉर्ट पोझिशन्स आहेत ना, त्या शॉर्ट पोझिशन्स मार्केटला जास्त वरती जाऊन देणार नाही. सेटअप उद्यासाठी एक इम्पॉर्टंट लेवलवरती लक्ष ठेवा. 25,610 होल्ड होणं फार जरुरी आहे. इम्पॉर्टंट रेजिस्टन्स पॉईंट निफ्टीसाठी असेल 25,820. इन बिटवीन जर आपण ट्रेड करायला गेलो ना, आपले स्टॉप लॉसेस लागणार आहे राजांनो. करायचं काय माहिती का, 25,000 750 ते 800 या झोनमध्ये आपल्याला सेल ऑन राईज स्ट्रॅटर्जी यूज करायचं आहे. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम, लोअर लो लोअर हाय फॉर्मेशन. त्यासाठी हवंय का आपल्याला उद्या कॉलच्या शॉर्ट पोझिशन्स हव्यात. प्रीमियम डीके कॉल साईडला हवाय आणि हा सेटअप बनत असताना आपला पीसीआर मात्र बिलो 1 पाहिजे. ओनली दिस सेटअप. फार काही खालचं टार्गेट नाही. वन्स अगेन 600चं. आता हा जो डेटा आपल्याला सांगतोय 800च्या आसपास 25,800. ऑप्शनचे पण आपल्याला तेच कन्फर्मेशन देते की 25,800 पर्यंतच्या पुट राईटच्या पोझिशन्स आहेत आणि 25,600 का इव्हन तो 25,500 पर्यंतच्या अजून कॉल शॉर्टच्या पोझिशन्स आहेत. एंड ऑफ दी म्हणजे क्लोजिंगच्या आसपास वन्स अगेन कॉलच्या शॉर्ट पोझिशन्स कुणीतरी घेऊन गेले. स्ट्रॉंग सपोर्ट जर पाहिला राजांनो, तर स्ट्रॉंग सपोर्ट आत्ताच्या करंट ऑप्शन चेनमध्ये पाहिलं तर 25,500 नंतर एकदम खाली आहे. अर्थात डेटा चेंज होतो. ऑप्शनचा डेटा खूप फास्टली चेंज होतोय आता. त्याच्यानंतर आपलं जर इंडिया विक्स पाहिलं तर ऑल टाइम लोच्या आसपास आहे. खास अशी मुवमेंट भेटत नाही. ऑप्शन बायचं सेटअपमध्ये पैसा जास्त बनत नाहीये. कारण मार्केटमध्ये आपला पैसा कधी बनेल राजांनो, एक मोठ्याल्या बिग कॅन्डल्स बनतील. अर्थात बिग कॅन्डल बनले तर आपले स्टॉप लॉसेस पण हिट होतात. पण ज्यावेळी छोट्या छोट्या कॅन्डल बनतात ना, प्रीमियम म्हणावा असा वाढत नाही. तर ह्या 2 लेवलवरती निफ्टीवरती लक्ष ठेवायचंय.
25,600च्या खाली, मग मात्र वन्स अगेन परत 100 पॉईंटचा डाऊनफॉल आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला भेटेल. बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं तर बँक निफ्टीमध्ये 59,800 हा एक रेजिस्टन्स पॉईंट राहील आणि 59,350. करायचं काय माहिती का, आपल्याला रेजिस्टन्सचं ब्रोकआउट झालं तर थोडीशी बुलिश पोझिशन्स बँक निफ्टीमध्ये घेता येईल. बँक निफ्टीचा चार्ट तसा पाहिला तर निफ्टीपेक्षा बुलिश आहे आणि 59,350च्या खाली मग मात्र बँक निफ्टीमध्ये एक 200 पॉईंट 59,150 आणि त्याच्यानंतर फायनल सपोर्ट 58,900. अर्थात मी बुलिश ट्रेड अवॉइड करायचा वन्स अगेन माझा प्लॅन असेल. माझा प्लॅन असा असेल 59,400च्या खालीच मी बँक निफ्टीला शॉर्टिंगचा प्लॅन करेन. तर ओव्हरऑल एफआयच्या एवढ्या इंडेक्स फ्युचरमधले शॉर्ट पोझिशन्स वगैरे आहेत, तर देन व्हाय शुड गो अगेन्स्ट द डेटा. तर डेटाच्या हिशोबाने माझा सिम्पल प्लॅन असेल. सेटअप अशा पद्धतीने शॉर्टमध्ये बनतायत. आज थोडंसं आजचं ग्लोबल जर आपण सेटअप पाहिला तर ग्लोबल सेटअपमध्ये एक गोष्ट मात्र, डॉलर इंडेक्स वाढतोय राजांनो. हा इम्पॅक्ट नक्की करणार आहे उद्याच्या मार्केटमध्ये आणि दिस इज द मेन रिझन की मला उद्या बुलिश ट्रेड प्लॅन नाही करायचा. करायचा आहे तर मला बेरिश ट्रेड प्लॅन करायचा आहे. पाहूया तिकडचं क्लोजिंग कसं बनतंय आणि डॉलर इंडेक्स जर वाढला तर गोल्ड आणि सिल्वरमध्ये थोडंफार करेक्शन येईल. एक्झॅक्टली आपल्याला दिसतंय सिल्वर आता 4.90 अर्थात काल खूप वाढलं होतं. एवढं म्हणजे फार काही करेक्ट नाही कारण ऑलरेडी फार वाढलंय. गोल्डमध्ये एक छोटंसं करेक्शन 0.63% आपल्याला पाहायला दिसतंय. पाहूया क्लोजिंग कुठे होते. अकॉर्डिंग टू दॅट माझा सेटअप शॉर्टचा असेल. लाईव्ह सेटअपमध्ये जे ऑप्शन चेन थ्रू बाकीच्या गोष्टी करतीलच मित्रांनो. चला भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग मी. गुड डे.